आणि आम्हाला असं लक्षात आलं, की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या जातीय किंवा धार्मिक आधारावर हिंसा घडवून आणल्या जातात, तेव्हा त्याच्या सगळ्यात अत्यंत तळातल्या ज्या आतल्या बळी असतात त्या महिला आणि मुलं असतात. आणि ह्या हिंसा बहुतेक वेळा राजकीय हेतूंनी घडवल्या जातात. त्याच्या मागे काही ना काहीतरी गणितं असतात, निवडणुकीची गणितं असतात, काही विचारधारेचे प्रश्न आहेत, की ज्यांना कोणती विचारधारा या देशामध्ये आणायची आहे. विशेषतः आपला देश सेक्युलर आहे. हा देश आपला सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन चाललेला आहे आणि आपलं संविधान आहे ते या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देतं. हे ज्यांना मान्य नाहीये त्यांना बहुसंख्याकांच्या धर्मावर आधारित एक राष्ट्र निर्माण करायचंय आणि त्या हेतूनी त्या उद्दिष्टाने अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या दंगली घडवल्या गेल्या, हिंसा घडवल्या गेल्या असं आमच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे आमच्या मंचाच्या वतीने जेव्हा आमच्या लक्षात आलं की कोल्हापुरामध्ये हिंसा झाली त्यावेळी सुद्धा आम्ही अशा पद्धतीने महिलांना भेटलो. त्याच पद्धतीने विशाळगड आणि गजापूरमध्ये जेव्हा हिंसा झाली तेव्हा आम्ही सगळे अस्वस्थ झालो. आमच्या असं लक्षात आलं की तिथल्या महिला काय करत असतील, कोणत्या परिस्थितीमध्ये असतील, तिथली लहान मुलं काय करत असतील आणि या हिंसेचा परिणाम ज्या असंख्य निष्पाप आणि कोणत्याही या राजकारणामध्ये नसलेल्या लोकांना भोगावा लागतो, तेव्हा ते कोणत्या परिस्थितीत जगत असतील हे पाहणं आमचं कर्तव्य होतं. तिथल्या महिलांशी संवाद साधणं आमचं कर्तव्य होतं. तिथल्या महिलांना सांगणं की आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि अशा पद्धतीची जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे आणि ती आम्हाला मान्य नाहीये. आणि हे जर ज्यांनी कोणी हे केलं असेल त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणं, याच्यामध्ये आम्ही तुमच्या बरोबर असू. हे दुःख त्यांचं जे वाटून घेण्याचं एक कर्तव्य आमचं होतं त्या पद्धतीने आम्ही तिथं गेलो.